मराठवाड्यात 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस. 2च महिन्यांपूर्वी कोरडं पडलेल्या जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याची वेळ. परभणी जिल्ह्यामधील इंद्रायणी नदीला पूर. फळ पिकं, तूर, मूग आणि सोयाबीनला मोठा फटका. नड्डांच्या उपस्थितीतच भाजपमध्ये प्रवेश. मात्र औपचारिक घोषणा नाही. एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट. घोषणेची वाट पाहून पुन्हा राष्ट्रवादीत सक्रिय होण्याचा इशारा. एकनाथ खडसे आमचेच नेते. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं एबीपी माझाच्या मुलाखतीत वक्तव्य. बारामतीतून अजित पवारांनीच लढावं अशी अपेक्षा. अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं ही सर्वांची इच्छा. बारामतीमधील जनसन्मान रॅलीमध्ये जय पवारांचं वक्तव्य. एखाद्याच्या प्रगतीसाठी जातनिहाय जनगणना करा, मात्र निवडणुकीतील फायद्यासाठी नको. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मोठं वक्तव्य. जातनिहाय जनगणनेचे आदेश द्यायला सुप्रीम कोर्टाचा नकार. सरकारच्या धोरणात्मक बाबीमध्ये हस्तक्षेप करणार नसल्याचा निर्वाळा. पुण्यामध्ये माजी नगरसेवक वनराज आंदेकरांची हत्या. कौटुंबिक वादातून. पोलीस तपासात उघड. बहिणी आणि मेहुण्यांनीच रचला कट. दोन्ही बहिणींना बेड्या. आरोपींची घरं बुलडोझरनं पाडू शकत नाही. सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय. आरोपीच काय, एखादा दोषी ठरला तरीही बुलडोझरनं घरं पाडता येणार नाहीत. कोर्टाने सुनावलं. देशव्यापी गाईडलाईन्स देणार. पुण्यामधील नारायणगाव उपबाजार केंद्रात कोथिंबीर आणि मेथीला विक्रमी दर. कोथिंबीरीच्या एका जुडीला 200 तर मेथीच्या एका जुडीला 110 रुपयांचा दर. एसटीच्या कर्मचाऱ्यांचं उद्यापासून आंदोलन. सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याची मागणी. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर आंदोलनाचा इशारा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतलं कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन. 38 मिनिटं सुरू होती पूजा आणि विधी. श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी मुख्यमंत्री शिंदे सह कुटुंब भीमाशंकर दर्शनासाठी, तर राज ठाकरेंची मुंबईतील काशी विश्वेश्वर मंदिरात सपत्नीक पूजा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.